आणि आपल्या बरोबर दीपक अण्णा काटे बी आहेत आणि काय प्रश्न आहेत काय विषयी तर ते विषय आता मी चालूच करतो, परंतु कुठंतरी आता तुम्ही हा विषय काढला की संभाजी ब्रिगेडच्या नावाला विरोध. का विरोध? जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी ते त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य, त्यांचं बलिदान हे त्या जी मध्ये बसण्याजोगं आहे का, हा विचार करायची गोष्ट आहे. आणि त्यांचे प्रवक्ते एवढे हुशार आहेत म्हणजे दुसऱ्यांना शिकवेत तत्वज्ञान, स्वतः कोरडं पाषाण. तुमच्या बुद्धीला गंज लागलाय का? तुम्ही का विचार केला नाही? हा संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे त्याच्या पुढे धर्मवीर छत्रपती लागलंच पाहिजे त्याला छत्रपती. पण तुझं कानठाळ हाणून तुला सांगितलं पाहिजे की 30 वर्ष कुणी हिंमत केली नाही, आम्ही करतोय. आता तू फक्त 1 तारखेपर्यंत बदलू नको, नंतर बघ काय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करा ना. काय तुम्हाला काय वजन होतंय का? दुसरं बघितलं गेलं तर तो हरामखोर साला, तो महानवर, की तुम्ही तुमच्या स्टेजवर असे वाचाळ वक्तव्य करणारी प्रवक्ते आणता जे धर्माच्या विरोधात बोलतील. अरे शिवधर्म फाउंडेशन पेक्षा संभाजी ब्रिगेडचं वलय किंवा त्याची विस्तारता थोडी जास्त वाटते मला, म्हणजे दिसतंय ते. तर तुमचं कसं चालणार आहे? शिवधर्म फाउंडेशन म्हणलं तर आजपर्यंत आम्ही जी भूमिका बघितली आपली ते आक्रमक बघितलेली. हे निवेदन, हे मोर्चे काढणं काय हे तुम्हाला कधी पाहिलेलं नव्हतं. हे मोर्चे निवेदन इथपर्यंतच थांबणार की पुढे काय? बेधडक विचारतोय. हे कसं आहे की आमचा पॅटर्नच वेगळा आहे. आम्ही दुश्मनाला कधीच सावध व्हायला संधी देत नाही. त्यामुळं जेवढं प्रेमात होईल तेवढं प्रेमात घेऊ. काय झालंय मित्रांनो, इलेक्शन संपलं, महाराष्ट्रात आता सत्ता स्थापन झाली आणि कुठंतरी तुम्हाला वाटत असेल शांतता आहे. म्हणजे एका बाजूला बीडचं प्रकरण, परभणीचं प्रकरण त्या शांततेचं आहे, त्याच्यात कुठं वाद चालू आहेत, हा विषय वेगळा. तो जर विषय सोडला तर महाराष्ट्रात तुम्हाला वाटत असेल कुठंतरी शांतता आहे. परंतु शिवधर्म फाउंडेशननी एक विषय हाती घेतलेला आहे आणि त्या विषयामध्ये संभाजी ब्रिगेडला, पक्षाला आणि संघटनेला त्यांचा विरोध आहे. आणि का विरोध आहे, शिवधर्म फाउंडेशनला असं का वाटतं त्यांना विरोध करावा, हे आम्ही जाणून घेण्यासाठी खरं तेच असेल किंवा जनता एक्सप्रेस असेल, बेधडकपणे आम्ही विचारतो. तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल तुम्ही नक्की पहिल्यापासून बघताय. आमच्या पहिल्यापासून विषय हार्ड असतात आणि हार्डच विषय घेऊन आपण एका हार्ड व्यक्तीपाशी आलेलो आहोत. दीपक अण्णा काटे यांना, जे संस्थापक चेअरमन आहेत शिवधर्म फाउंडेशनचे. बेधडक प्रश्न विचारायचे, बरोबर ना? बरोबर आहे. कुठल्याही पद्धतीने अडकता. आणि हे प्रश्न आमचे नसणार आहेत, हे प्रश्न असणार आहेत जनतेच्या मनातले. का त्यांचा विरोध आहे, त्यांची आतापर्यंतची पार्श्वभूमी की भूमिका काय आहे आणि नक्की काय. जरा या इथं आपण आता अण्णाला. बरोबर असं चला. जनता एक्सप्रेस आणि खरं ते चॅनलला तुम्ही बऱ्यापैकी ओळखताय आणि आम्ही एकदम जे काही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतात ते मांडण्याचा प्रयत्न आमचा एकंदरीत राहतो. आज इंदापूरला आलो होतो आणि आपल्या बरोबर दीपक अण्णा काटे बी आहेत आणि काय प्रश्न आहेत काय विषयी तर ते विषय आता मी चालूच करतो. अण्णा, आम्ही पाहतोय इलेक्शन संपलंय, सगळीकडे शांततेचं वातावरण आहे, परंतु कुठंतरी आता तुम्ही हा विषय काढला की संभाजी ब्रिगेडच्या नावाला विरोध. का विरोध? रामकृष्णारी, प्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा विरोध हा आत्ता इलेक्शन संपल्यावर काढलेला नाही. या लढाईची सुरुवात 2021 सालापासून चालू आहे. अगदी आम्ही, तुम्हाला आठवत असेल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ज्या बीडीव होतं त्या बीडीवर विषय खूप गाजला होता. तो नाव काढल्यानंतरच आमच्या लक्षात आलं की महाराजांचं नाव अशा संघटनेला बी दिलेलं आहे. तर तेव्हापासूनच आमचा म्हणजे सरकार संघ पत्र व्यवहार वगैरे सगळं चालू आहेत. आणि कसं आहे, खऱ्या अर्थाने बघितलं तर कुठंतरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतो. म्हणजे संभाजी ब्रिगेड याच्यामध्ये जे प्रथम नाव आहे संभाजी हे एकेरी आहे. या गोष्टीला आमचा विरोध आहे. बरोबर. पण परंतु अण्णा असं आहे की जी हा शब्द एक आदरार्थी वापरला जातो, बरेचसे तुम्ही व्हिडिओ केले त्याच्यामध्ये कमेंट पण आले की जी हा शब्द आदरपूर्वक आहे, त्याच्याविषयी काय सांगा? अहो साहेब, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जी हा शब्द आदरयुक्तच आहे, पण तो कुणासाठी? तो तुम्हा आम्हासाठी. जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी ते त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य, त्यांचं बलिदान हे त्या जी मध्ये बसण्याजोगं आहे का, हा विचार करायची गोष्ट आहे. म्हणजे आज जर त्यांच्या म्हणण्यानुसार बघितलं ब्रिगेडच्या, तर जी हा शब्द आदरयुक्त आहे, तर उद्या
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावात बी जी आहे, मग उद्या हे म्हणतील की शिवाजी महाराजांच्या नावात जी आहे, मग आम्ही शिवाजी लावू शकतो, ते आदरयुक्तच आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामध्ये बाबासाहेब आंबेडकर एवढं लावलं तर चालतंय, कारण ते आदरयुक्त आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पुण्यश्लोक करून अहिल्यादेवी हे आदरयुक्तच आहे. म्हणजे कुठंतरी हळूहळू या महापुरुषांच्या नावाचं जे म्हणजे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते झाकण्याचा प्रयत्न या ब्रिगेड मार्फत, ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी, स्वराज्य रक्षणासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्रातल्या आई बहिणींसाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, आज त्या संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो. आणि यांचं म्हणणं आहे की जी म्हणजे आदरयुक्त. आता माझं लय आलतं बरं का तोंडाला. आता नेमकं काय कसं नेमकं काय झालं, काय वापरावं महत्वाचा प्रश्न आहे बघा, हे महत्वाचं. आमचं संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष यांना पहिलं तर म्हणणं आहे की तुम्ही ते नाव बदला, पण असं आपण कुणाला आदेश नाही देऊ शकत. पण आम्ही दुसरं बी एक सांगतो की तुम्ही त्या नावात असा काही चेंजेस करा की जे महाराजांचं आदरयुक्त होतं. जसं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करा ना. काय अडचण आहे तुम्हाला? काय वजन होत आहे का? काय अडचण काय तुम्हाला असं करायला? ही आमची मागणी आहे त्यांच्याकडे. आणि आम्ही 30 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे की बाबा 30 तारखेपर्यंत तुम्ही मिटिंग करा आणि मीडिया समोर येऊन हे घोषित करा की आम्ही बदलतोय आणि त्या प्रोसिजरला सुरुवात करा. एक विषय, महत्वाचा विषय आणि कुठंतरी एक महत्वाचा प्रश्न सुद्धा म्हणता येईल. कारण बऱ्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस हा विषय चर्चेत आलता, बऱ्याचशा पत्रकारांना पण आम्ही हा विषय चर्चेत घेतला होता. लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला हे भाजपाने आणि RSS ने करायला लावले, कारण तुम्ही भाजपाचे तर पदाधिकारी आहेत, हे काय लपून राहणार नाही. शिवधर्म फाउंडेशन जरी तुम्ही चालवता, भाजपाचे पदाधिकारी आहे. तुम्हाला भाजपाने सांगितलंय का? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जर अपमान होतोय मग त्याच्या भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून मी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही का? आणि तुम्ही मग माझा इतिहास पडताळून पहा ना. याच्यात जर बघितलं तर शिवधर्म फाउंडेशनची जी स्थापना आहे 2020 सालची आहे. 2020. आणि त्यांचं पहिलं मोठं आंदोलन 2021 ला संभाजी बिडीच्या विरोधात आहे. त्यावेळेस तर राज्यामधल्या कैक तहसील कचेरीला आम्ही जे निवेदन दिलं ते निवेदन द्यायला आमच्याकडे कार्यकर्ते बी नव्हते. त्यावेळेस भाजपाचा संबंध नव्हता, तेव्हा तर आमचा कसलाच संबंध नव्हता. त्याच्यानंतरनं ती नाव तर आम्ही बदललंच, 6 दिवस आमरण उपोषण केलं. त्याच्यानंतरनं एक उर्मट उद्योजक अशोक जिंदाल यांनी उदयनराजे भोसले जे छत्रपतीचे वंशज आहेत यांच्याविषयी जरा अभद्र वक्तव्य केलं होतं. तर त्याला आम्ही काळ फासून इंदापूर पोलीस स्टेशनला आणलं. त्याच्या ह्याच्या केसनुसार मला 19 दिवस जेल झाली होती. त्यानंतरनं 14 एप्रिलला म्हणजे ऐन कडाक्याचं ऊन असतं त्यावेळेस आम्ही इंदापूरहून मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढलेली, ती रेकॉर्डला आहे. त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी दखल घेतली होती त्या आंदोलनाची. मग ह्या वेळेस आम्ही भाजपमध्ये कुठं होतो? खरं तुम्हाला सांगायचं झालं, जनतेला सांगायचं झालं तर सर्वच महापुरुषांविषयी, सर्वच स्वातंत्र्यवीराविषयी, क्रांतिकाऱ्यांविषयी माझ्या मनात आणि आमच्या संघटनेच्या मनात नॅचरली आतोनात प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटीच आम्ही ही लढाई सुरू केलेली आहे. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आम्हाला काय सांगितलं किंवा RSS ने आम्हाला काय सांगितलं हा इश्यू येतच नाही, किंवा त्यांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही. असं तुमचा आणि ज्या पक्षाशी किंवा ज्या संघटनेचा तुमचा विरोध आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा काय संपर्क संबंध वगैरे काय आलाय का, किंवा त्यांचे काय कॉन्टॅक्ट झाले का? बाबा का विरोध करताय किंवा काय ह्याविषयी काही चर्चा झाली? संभाजी ब्रिगेडच्या झालं, त्यांच्या अध्यक्षांशी बोलणं झालं. त्यांचं म्हणणं असं आहे की संभाजी म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जे त्यांनी संघटनेला दिलेलं आहे संभाजी ब्रिगेड, ते संभाजी त्यातलं जे जी आहे ते आदरयुक्तच आहे. मी त्यांना सांगितलं देखील, एक्सप्लेन केलं की कसं आदरयुक्त नाही, ते महापुरुष आहेत, त्यांच्या नावापुढे त्यांचं बलिदान जे आहे. बोलणं कोणाशी झालं? प्रवीण गायकवाड स्वतः त्यांच्याशी? हो. आणि मग ते कशा प्रकारे महाराजांचं बलिदान आहे आणि ते फक्त जी पुरतं नाहीये, मग ते संताजी, धनाजी, येसाजी, कंकाजी हे जी मध्ये येऊ शकतात, ते आदरयुक्त. पण संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे त्याच्या पुढे धर्मवीरन छत्रपती लागलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे बलिदान आहे त्याच्या पुढे छत्रपती लागलंच पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे बलिदान आहे त्याच्या पुढे महामानव लागलंच पाहिजे.
पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावापुढे पुण्यश्लोक लागलंच पाहिजे. आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवेंच्या नावापुढे आद्य क्रांतिगुरु लागलंच पाहिजे. उमाजीराजे नाईकांच्या नावापुढे आद्य क्रांतीवीर लागलंच पाहिजे. त्याच्या मागे लॉजिक आहे, त्या पदव्यांच्या मागे लॉजिक आहे. आणि आज संभाजी ब्रिगेड, माफी असावी माझ्या नाव म्हणजे आपण ब्रिगेड म्हणू कारण आपल्याच तोंडून आपल्या राजांचं थोडस हे होतंय. तर आज ब्रिगेड कुठंतरी ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, म्हणजे असं म्हटलं जातं की जैसे चाले राजा वैसे चाले प्रजा. जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला असता तर त्यांच्या पाठोपाठ जनतेनेही भीतीपुटी धर्म बदलला असता. आणि आज महाराष्ट्रात नवं अखंड हिंदुस्थानात कुठंही हिंदू दिसला नसता. म्हणून त्यांना धर्मरक्षक ही पदवी दिलेली आहे. आणि छत्रपती ते छत्रपती होतेच. आणि अशा धर्मवीराच्या नावाखाली तुम्ही संघटना चालवता. पहिली गोष्ट तर तुम्ही संघटना चालवता त्यांचा इकिरी उल्लेख करता. दुसरी गोष्ट तुमचे जे अधिवेशन असते, जे मेळावे असतात, त्या मेळाव्यामध्ये तुम्ही तो नाशिकला झालेला मेळावा, तो बनबरे म्हणून एक प्रवक्ता होता, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्या स्टेजवर त्यांच्याच युतीचे एक नेते होते शिवसेनेचे, त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करता, हे चुकीचं आहे. दुसरं बघितलं गेलं तर तो हरामखोर साला, तो महानवर, तो ठाण्यामध्ये झालेल्या ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये असं बोलतो की रोज टीव्हीला एक सिरियल येते आणि एक उघडा माणूस घरातनं फिरतो आणि मग ते आपल्या घरातल्या बाया माणसं हे कसं बघायचं. आणि एक कोणतरी हिरोईन आहे आणि जे हिरोईन म्हणते की स्वामीच सगळं जे होईल ते स्वामीच करतील. मग सगळं स्वामी करत असेल तर हे योजना वगैरे हे सगळ्या गोष्टी करायची काय गरज, सगळं स्वामीच करतील ना. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या गांभीर्यानं की तुम्ही तुमच्या स्टेजवर असे वाचाळ वक्तव्य करणारी प्रवक्ते आणता जे धर्माच्या विरोधात बोलतील, जे धर्माच्या म्हणजे लोकांचे बुद्धी डायव्हर्ट होईल अशा पद्धतीच्या. ह्यांना ठीक आहे, ह्यांना शासन झालं पाहिजे, पण तुम्ही कुठेतरी या गोष्टी का घडवता, म्हणजे ज्या जाणीवपूर्वक केले असं वाटतं. खूप जाणीवपूर्वकच आहे. या बाकीच्या गोष्टी तर जाणीवपूर्वकच आहेत, पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा देखील जाणीवपूर्वक इकिरी उल्लेख केला जातोय. आणि हे कुठंतरी हिंदू धर्मातल्या महापुरुषांचं, आता महापुरुषांना सुरुवात केली म्हणजे आता संभाजी महाराजांचं केलंय, परत शिवाजी महाराजांचं करतील, परत महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं करतील, असं सगळ्यांचंच एक एक करतील. म्हणते ते आदरयुक्त आहे, ते आहेच. आणि त्यांचे प्रवक्ते एवढे हुशार आहेत म्हणजे दुसऱ्यांना शिकवेत तत्वज्ञान, स्वतः कोरडं पाषाण. तुमची एवढी वय झाली तर तुम्हाला एवढं कळत नाही वे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जी मध्ये बसण्याजोग आहे का? तुमच्या बुद्धीला गंज लागलाय का? तुम्ही का विचार केला नाही हा की आपण, मला त्यांच्या नाव घेत नाहीत, एका ह्यांनी सांगितलं की आमच्या संघटनेला 28-30 वर्ष झाले अजून कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणून तुम्ही असं बोलता. आता ते फोनवर असल्यामुळे मी नाही बोललो त्याला, पण तुझं कानठाळ हाणून तुला सांगितलं पाहिजे की 30 वर्ष कोणी हिंमत केली नाही, आम्ही करतोय. आता तू फक्त 1 तारखेपर्यंत बदलू नको, नंतर बघ काय कोणच नेमकं ते कोण हे करते आहे. आम्ही ती 1 तारखेनंतर रेकॉर्डिंगच व्हायरल करणार. अण्णा हे सगळं तुम्ही एवढं कॉन्फिडन्सली बोलता किंवा एवढं अग्रेसिव्ह तुमचं सगळं मुवमेंट असते, तुमची पक्ष किंवा तुमची संघटना शिवधर्म फाउंडेशन नक्की किती आहे, काय त्याचं म्हणजे कार्यकर्ते किती आहेत? राज्यात शिवधर्म फाउंडेशनचे 25 ते 30 हजार दरम्यान कार्यकर्ते आहेत. आम्ही सगळे कार्यकर्ते नाही तर जीवाभावाचे मित्र आहे. नाही ऐका ना, मी हा प्रश्न का विचारतोय ह्याचं लक्षात घ्या तुम्ही. कारण शिवधर्म फाउंडेशन पेक्षा संभाजी ब्रिगेडचं वलय किंवा त्याची विस्तारता थोडी जास्त वाटते मला, म्हणजे दिसतंय ते. पण तुमचं कसं चालणार आहे? हे पहा, मी हा एक आध्यात्मिक माणूस आहे. माझ्या कुठल्याही वक्तव्याची सुरुवात हे रामकृष्ण हरीनं सुरुवात. याच्यातून एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आजची जी ही लढाई आहे, धर्मवीर ज्यांनी धर्म राखला त्या धर्मवीराचा अपमान होण्यापासून थांबवण्यासाठी, म्हणजे आमच्यासाठी धर्म आणि अधर्माची लढाई आहे. आणि धर्म आणि अधर्माच्या लढाईमध्ये नेहमी विजय हा धर्माचा होतो.
आणि ज्या वेळेस ही लढाई सुरू होती त्यावेळेस धर्म हा सूक्ष्म असतो आणि अधर्म हा बलाढ्य असतो. उदाहरण घ्या ना तुम्ही, प्रभू श्रीराम म्हणजे भगवान श्री हरी विष्णूचा अवतार होते, पण त्यांच्याकडे मोजकी वानर सेना म्हणजे एक मुठभरच होती. एवढ्याने अधर्माविरुद्ध लढा दिला आणि धर्माचा विजय झाला. तुम्ही महाभारताचं घ्या, 5 पांडव आणि त्यांची सैन्य मुठभरच होते ना, विजय शेवटी धर्माचाच झाला. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या, औरंग्याविरुद्ध लढाई केली, त्यांच्या विरोधात तर औरंग्यासह मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, डच एवढे सगळे होते, लाखोंच्या विरोधात हजाराला घेऊन लढाई केली, शेवटी विजय धर्माचा झाला. आणि आजही आई जगदंबेच्या आशीर्वाद घेऊन आम्ही ही लढाई सुरुवात केली. मृत्यू आला तर बेहद्दार, पण हे लढाई जोपर्यंत महाराजांचा अपमान होत नाही तोपर्यंत लढाई आता ही पुढची कशी असेल? लढाई ठीक आहे, तुम्ही लढाई पुकारली, कशा पद्धतीने लढाई असेल? मी मगाशी सांगितलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे गुरु आहेत, मी त्यांचा आदर्श मानतो. आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानानुसार, संविधानातलं जे ब्रह्मास्त्र आहे आंदोलन, या ब्रह्मास्त्रानुसार मी ही लढाई लढणार आणि आय होप मी ती जिंकणार. शासनाला आता तुम्ही तर भाजपात आहे, भाजपाचे मोठे पदाधिकारी आहेत तुम्ही, शासन तुमचं आहे, शासनाला तुम्ही विनंती केली का किंवा करणार आहेत का किंवा काही निवेदन देणार आहेत का? शासनाला आणि धर्मदाय आयुक्ताला आम्ही दोन्हीलाही निवेदन देणार आहे आणि दोन्हीलाही एक रिक्वेस्ट करणार आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा कशा प्रकारे अपमान होतोय, याच्या बदल्यात या संघटनेची मान्यता रद्द व्हावी. 1 तारखेपर्यंत आपण त्यांना टाइम दिलेला आहे, त्याच्यात न केल्यास आपण राज्यभर आंदोलन, आमची अगदी कुठल्या कुठल्या टप्प्यात जायचं हे देखील फिक्स झालेलं आहे. आपण 3 टप्प्यामध्ये राज्याचा दौरा करतोय आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यासमोर एक मोर्चा काढतोय आणि मोर्चा काढून निवेदन देऊन त्यांना सांगतोय, विनंती करतोय की शासनाला सांगून या संघटनेचा नाव बदला. अण्णा, आपण शिवधर्म फाउंडेशन म्हणलं तर आजपर्यंत आम्ही जी भूमिका बघितली आपली ते आक्रमक बघितलेले. हे निवेदन, हे मोर्चे काढणं काय हे तुम्हाला कधी पाहिलेलं नव्हतं. मग हे मोर्चे निवेदन इथपर्यंतच थांबणार की पुढे काय? मग बेधडक विचारतोय, हे कसं आहे? हे बघा काय आहे, हे मोर्चे आंदोलन हे प्रोटोकॉल झालं, पण वैयक्तिक आमची रणनीती अशी आहे की आमचा पॅटर्नच वेगळा आहे. आम्ही दुश्मनाला कधीच सावध व्हायला संधी देत नाही. त्यामुळं जेवढं प्रेमात होईल तेवढं प्रेमात घेऊ, नाहीतर आमच्या राजाने आमच्यासाठी जीव दिलाय. मी तर माझं अहोभाग्य समजतो की छत्रपतींसाठी, महापुरुषांसाठी मला लढायला संधी भेटली. मी माझ्या आई वडिलांना देखील सांगतो. हे वादळापूर्वीची शांतता म्हणायची, वादळापूर्वीची शांतता म्हणायची. तसंच काय विचारायचं आणखी? नाही काय, आता सगळं सांगितलं. ती नाव बदलायचं त्यांच्या डोक्यातच आहे म्हणले होता काय. चला, तर आपण बघितलं की आम्ही दोघं एकत्र येऊन आम्ही काही प्रश्न काढले होते. मुद्दामून रवीला म्हणलं तू फ्रेम मध्ये थांब, खरं तेच वाले जे संपादक आहेत ते थांब, बेधडक विचारू, जे लोकांच्या मनात आहेत ते विचारू. आणि अगदी त्याच पद्धतीने बेधडक मुलाखत दीपक अण्णा काटे, शिवधर्म फाउंडेशन यांच्या जे संस्थापक आहेत त्यांनी दिलेले. येणारा काळ अल्टिमेटम किती अण्णा दिलं तुम्ही? 1 तारखे. 1 तारखेनंतर जे वातावरण होणार आहे तयार, त्याच्यावर आमचं बारीक लक्ष असणार आहे. तुर्तास इथंच थांबतो. मी श्रेयश नलवडे आणि रवी शिंदे, जनता एक्सप्रेस कडून आणि खरं तेच कडून इथंच थांबतो. पुढच्या अपडेट्स साठी दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास इथंच थांबतो. धन्यवाद. तुमचं ह्याच्याविषयी काय म्हणणं येतंय? हा, तुमचं म्हणणं महत्वाचं आहे. तुमचं म्हणणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं काय नाही कमेंट मध्ये सांगा. चला थांबूया इथंच.